मराठी आई आणि हिंदी मावशी, आई मेली तरी चालेल, मावशी मरू देणार नाही. आमदार प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य. अनावधानाने माझ्या तोंडून शब्द गेले असतील तर मी हात जोडून माफी मागतो. मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केली दिलगिरी. हे किती लाचार वक्तव्य आहे. प्रकाश सुर्वेंचे वक्तव्य अतिशय लाजिरवाणी गोष्ट. मतांसाठी असं वक्तव्य करू नये. अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. भाजपचं मराठीवर प्रेम नाही असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा मनसेचा प्रयत्न. एखादं वाक्य अनावधानानं गेलं असेल तर राजकीय पोळी भाजण्याची गरज नाही. सुर्वेंच्या विधानावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. राज्यामधील नुकसान आणि मदतीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर चर्चा होण्याची शक्यता. निर्णयांकडे लक्ष. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक. मराठवाड्यामध्ये स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा. राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा सामना रंगण्याची शक्यता. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्येनंतर राज्यभरातील डॉक्टर आक्रमक. सायन केम हॉस्पिटलसह राज्यामधील डॉक्टरांचा संप. रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार. महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार. दादर येथील कबूतरखाना पुन्हा सुरू झाला नाही तर 15 दिवसांनी उपोषण करणार. जैन मुनी निलेश चंद्रमुनी यांचा इशारा. कालचं उपोषण मात्र अर्ध्या दिवसातच संपलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आज निवडणूक आयोगाची भेट घेणार. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात तक्रार करणार. निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष. सत्याच्या मोर्चामध्ये व्यावहारिक सत्य आहे. फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतात. कर्जत, जामखेड, वांद्रे पूर्व, मुंब्रा, कळवा, इस्लामपूर येथील दुबार मतदार ठाकरेंना दिसले नाहीत का? आशिष शेलार यांचा सवाल. आम्ही दुबार नोंदणी झाली हे स्वीकारलं. रवींद्र चव्हाण यांचा तुम्ही आरसा दाखवला. तुम्ही ज्यासाठी पत्रकार परिषद घेतली त्यासाठी आम्ही लढतोय. रोहित पवार यांची टीका. मुस्लिम दुबार मतदारासंदर्भातील तुमची भूमिका काय? राज ठाकरेंनी सोयीचं राजकारण करू नये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवा झालाय का? आशिष शेलार यांचा सवाल. आशिष शेलार यांचं अभिनंदन करतो. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवलेलं आहे. आशिष शेलार यांचं धाडस कौतुकास्पद आहे. त्यांनी थेट मोदी शहा यांच्यावर आरोप केले. उद्धव ठाकरेंचा मिश्किल टोला. भाजपला मतचोरीतही हिंदू मुस्लिम दिसले. भाजपच्या बुद्धीची कीव करावी वाटते. हर्षवर्धन सपकाळ यांचा खोचक टोला. बुरख्या आडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही. शेलारांनी पुराव्यासकट सर्व सत्य जनतेसमोर मांडलं. केवळ हिंदू दलित बांधवांना टार्गेट करू नका. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. लोकसभेत मवियाला महायुतीपेक्षा 2,50,000 अधिक मतं. लोकसभा निवडणुकांमधील 31 मतदारसंघांच्या यादीमध्ये 2,25,000 मुस्लिम दुबार मतदार. मग मवियाने वोट चोरी केली का? आशिष शेलारांचा सवाल. आमच्या दृष्टीने तो फक्त मतदार, तू कुठल्या जातीचा धर्माचा नाही. खरं तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपाला मिरच्या का झोंबतात? संदीप देशपांडेंचा सवाल. हिंदू मतदारांना फटके देण्याची भाषा ठाकरे करतायत. मग मुस्लिम मतदारांची आरती करायची का? हा वोट जिहाद आहे. राज ठाकरेंनी वोट जिहादचे प्रसारक होऊ नये. आशिष शेलार यांची टीका. भाजपला कुठेही जिहाद दिसतो. राज ठाकरे तुमची भूमिका घेत होते तेव्हा फार छान वाटत होतं. आता वोट जिहादी झाले का? अंबादास दानवेंची टीका.
निवडणुकांमुळे नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे 8 डिसेंबरपासून होणारं अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता. सरकारच्या आश्वासनांनंतर शासकीय कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन मागे. थकीत देयकांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचा अधिवेशनाच्या कामावर बहिष्कार. नागपूरमधील कंत्राटदारांची सुमारे 150 कोटी रुपयांची थकबाकी. माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठी भाजपाची खेळी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उदय सांगळे यांना भाजपाने लावलं गळाला. भाजपच्या मंचावरून अजित पवारांच्या नेत्यांवर निशाणा. मी खेळाडू आहे पण जंगली रमीचा नाही तर कबड्डीचा. उदय सांगळेंनी माणिकराव कोकाटेंना डिवचलं. आमदारांना 1 रुपया देखील आमदार निधी मिळाला नाही. 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा स्थिती पाहतोय. एकनाथ खडसेंची शासनावर टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं व्यापक आढावा मोहीम. प्रत्येक प्रभाग आणि गणनिहाय संघटनांच्या तयारीचा आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना युती असंभव. हिना गावित यांचं वक्तव्य. शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात काम केलं असल्याचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवलाय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारताच परप्रांतीयाने मागितली माफी. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारांची गर्दी. 17 प्रभागांसाठी तब्बल 200हून अधिक अर्ज दाखल. इंदापूर तालुक्यामध्ये मोठी राजकीय घडामोड होणार. ज्याच्या त्याच्या सोयीनं कोण जात असतो कोण येत असतं तुम्हाला लवकर कळेल. हर्षवर्धन सपकाळ यांचं सूचक वक्तव्य. रोहित आर्या एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात जाणार. वकील नितीन सातपुते यांनी फाईल केली रीट याचिका. बनावट एन्काउंटरमध्ये रोहित आर्याची हत्या झाल्याचा याचिकेमध्ये आरोप. रोहित आर्या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार आहे. गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार आहे. पोलिसांनी केसरकरांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती. राज्यामधील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश. 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश. वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे उपक्रम. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक यांनी भरला अर्ज. मागच्या 3 वर्षांमध्ये आम्ही जे काम केलंय ते पुढे चालू ठेवायचं आहे. अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला विश्वास. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया. मुंबईमधील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. भुजबळांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला. केंद्राचं पाहणी पथक राज्यामध्ये पोहोचलं. आजपासून मराठवाड्यामधील नुकसानीची पाहणी करणार. नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर पथकाला जाग. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून दिंडोरी तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अधिकाऱ्यांच्या पथकानं केली पाहणी. जानोरी गावामधील नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची केली पाहणी. कर्जमाफी करणार असाल तर शेतकऱ्यांच्या मागे बँकांचे तगादे नकोत. सरकारने कर्जमाफी जाहीर केली असल्यानं 31 डिसेंबर किंवा 31 मार्च पर्यंतची वसुली थांबवावी. हर्षवर्धन पाटील यांची मागणी. कोल्हापूरमध्ये ऊस दरासंदर्भात आयोजित बैठक ठरली निष्फळ. बैठकीतून काहीच हाती आलं नाही. राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. ऊस दरासाठी कोल्हापूरच्या शिरोळ तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा. पंचनामे करणारे अधिकारीच उठले शेतकऱ्यांच्या जीवावर. शेतीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी. शासकीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांमधील फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल.
गेल्या 4 दिवसांपासून सिंधुदुर्गामध्ये पावसाचा धुमाकूळ. कोकणातील भातशेतीला पावसाचा मोठा फटका. शेतकऱ्यांच्या हातात ओंडाला आलेलं पीक सुद्धा गेलं. पालघरमध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून ₹2.30 मिळाले. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल असताना शासनाकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम. चंद्रपूरमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीनचं नुकसान. शेतकऱ्याने 6 एकरवरील पीक दिलं पेटवून. शेतकरी हतबल. अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यामधील पारंपरिक पिकांसोबतच आले पिकाचंही नुकसान. तर शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे कणसड तर आता करप्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव. यवतमाळमधील भांबोरामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे कापूस पिकाला पात्या आणि बोंडे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं उभ्या कापूस पिकामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अक्षरशः हाहाकार. हाती आलेल्या उत्पन्नाचं अतोनात नुकसान. शेतकऱ्यांवर धान वाचवण्याची वेळ. अन्नासाठी शेतकऱ्यांची झुंज अजूनही कायम. नाशिकमधील निफाड तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा मिरची पिकाला फटका. अतिवृष्टीमुळे शेतामधील उभं मिरचीचं पीक पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान. आमदार आमशा पाडवी यांनी अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यामधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमशा पाडवी यांचं वक्तव्य. कोकणावर अस्मानी संकट अजूनही कायम. आज देखील सकाळपासून जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान. जालन्याच्या दाभाडी परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा कापूस आणि मका पिकाला मोठा फटका. ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी बरेच चिंतेत आहेत. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात रेल्वे पोलिसांकडून कारवाई. 2 रेल्वे इंजिनियर विरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. तर आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. संभाजीनगरमध्ये नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक आणि अपघात. पती पत्नीचा जागीच मृत्यू. डहाणू जव्हार मार्गावर रिक्षा आणि टेम्पोचा भीषण अपघात. टेम्पोची रिक्षाला जोरदार धडक. या धडकेमध्ये रिक्षा 20 फूट खोल दरीत कोसळली. लोणावळा द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात. 4 ते 5 जण जखमी. द्रुतगती मार्गावर लोणावळा एक्झिटच्या काही अंतरावर अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या मालेगाव सटाणा रोडवरील फ्रेमच्या दुकानाला मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण दुकानं जळून खाक. दुकानदाराचं लाखोंचं नुकसान. मध्यरात्री आग लागली आणि त्यामुळे नुकसान बरंच झालेलं आहे, मात्र जीवितहानी नाही. नाशिकच्या खेडगावचा राष्ट्रीय स्तरावरील तिरंदाज अर्जुन सोनवणेचा अपघाती मृत्यू. राजस्थानमधील कोटा रेल्वे स्टेशनवर रेल्वेतून पाय घसरल्यामुळे मृत्यू. स्पर्धा संपवून परतीच्या प्रवासामध्ये दुर्दैवी घटना. यवतमाळच्या ढाणकी शहरामध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे पुन्हा बळी. 12 ते 15 दिवसांनी पाणी येत असल्यानं पाणी भरण्याच्या लगबगीमध्ये आशा सेविकेचा मृत्यू. पाण्याच्या मोटरचा शॉक लागला. आशा सेविकेचा मृत्यू. पुण्यामध्ये पिंपरखेडमध्ये बिबट्याला ठार करण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम दाखल. दहशत माजवणाऱ्या बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाली आणि त्यानंतर बिबट्याचा शोध सुरू. बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्यास त्याचा बंदोबस्त करता येईल. अमोल कोल्हे यांची मागणी. कोणत्याही जीवित प्राणी किंवा पक्षाची हानी सरकार होऊ देणार नाही. कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर सरकारशी संपर्क करून सुवर्णमध्य काढू. राहुल नार्वेकर यांनी दिलं आश्वासन. मुख्यमंत्र्यांना कबुतरासाठी बैठक घेता येते, मात्र बिबट्यासाठी बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ नाही. सरकार आमचा अंत पाहणार असेल तर अजून आंदोलन तीव्र करण्यात येईल. अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल.
भंडारा जिल्ह्यामधील लाखनी तालुक्यामधील किटाळी या जंगल व्याप्त परिसरात वाघाचा मुक्त संचार. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने वाघांचा बंदोबस्त करावा अशी सुद्धा मागणी. मुंब्रा परिसरामधील अनधिकृत इमारतींवर कारवाई. पालिकेच्या कारवाईला स्थानिक नागरिकांचा विरोध. पोलिसांवर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर महिलेनं फेकलं पेट्रोल. जालन्यामध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्री करणाऱ्यावर महापालिकेकडून कारवाई. महापालिकेच्या पथकानं बंदी असलेलं तब्बल 94 किलो प्लास्टिक जप्त केलंय. सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आक्रमक. तडीपार गुंडांना पक्षामध्ये प्रवेश दिल्यानं कार्यकर्त्यांचा रोष. मुंबईमध्ये जोगेश्वरीच्या सुनील सागवेकर सरांना पद्मभूषण डॉक्टर करवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2025 न गौरवित. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्याचा पुरस्कार. वर्ध्यामधील बोरगावमध्ये नागरिकांचा रास्ता रोको. मूलभूत सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करते आणि त्यामुळे नागरिकांचा संताप. रस्त्यावरच मांडला ठिय्या. अकोल्यामध्ये निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळत नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. शासकीय मदत मिळत नसल्याचा सुद्धा आरोप. भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळावी. मनसेची शासनाकडे मागणी. भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय, मात्र 7/12 ज्यांच्या नावावर आहे त्यांना मदत मिळाली. मनसेचं शासनाला निवेदन. नांदेड इथं डांबरी रस्ता चक्क हाताने उकरला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल. कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप. रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी. संभाजीनगरमध्ये मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात लहान मुलांना बेदम मारहाण. विद्यालयातील एका लहान मुलाला शिपायाकडून बेदम मारहाण. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न. मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्यानं महिलेनं उचललं टोकाचं पाऊल. मुंब्र्यामध्ये दुचाकीवर तरुणांचा जीवघेणा स्टंट करत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी केली कारवाई. पोलिसांनी 2 तासांमध्येच केली कारवाई. जालन्यामध्ये हातचलाखीने मोबाईल आणि पैसे लंपास करणाऱ्यांना नागरिकांनी केली अटक. चोरट्यांना पकडून नागरिकांनी दिला चोप दिल्यानंतर नागरिकांनी चोरट्यांना दिलं पोलिसांच्या ताब्यात. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी 2 जणांना अटक. मुख्य 3 आरोपी अजूनही फरार. सोनं चांदीच्या दागिन्यांसह एकूण 6,21,000 रुपयांचा मुद्देमाल केला होता हस्तगत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा येथील सराफ व्यापारी अपहरण प्रकरणामध्ये 5 संशयित आरोपी जेरबंद. उर्वरित धुळे जिल्ह्यामधील संशयित आरोपी फरार. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर 42 कोटींचं हायड्रॉलिक बीड जप्त. महसूल गुप्तचर संचालनालयानं केली मोठी कारवाई. एमडी ड्रग्जसह गांजा आणि नकली नोटा सुद्धा जप्त. एकाला अटक. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये पोलिसांची कारवाई. 500 रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त. या कारवाईमध्ये एकूण 17,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शेतामधून घरी परतत असताना महिलांच्या गळ्यामधून सोन्याचा ऐवज लंपास करणाऱ्या 2 जणांना अटक. 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दहेगाव पोलिसांकडून कारवाई. दौंडमध्ये खासगी डॉक्टरची डॉक्टरकडूनच 46 लाख रुपयांची फसवणूक. एमडी मेडिसिनमध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून लाखोंना गंडवलं. दौंड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. कोल्हापूरमधील शाहूवाडीमधील त्या वृद्ध दाम्पत्याची हत्या. दुहेरी हत्याकांडाचं अखेर गूढ उलगडलं. सराईत गुन्हेगार विजय गुरवाला अटक. तर पोलिसांकडून कारवाई आणि तपास सुरू. देशी पिस्तूल आणि 3 जिवंत कारतुसांसह 2 आरोपींना अजनी पोलिसांनी केली अटक. 71,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. ऋतिक माने आणि रोहित रामटेके असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं.
जालन्यामध्ये चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी घडली घरफोडची घटना। अज्ञात चोरट्यांनी घराचे लॉक तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास। पोलिसाच्याच घरी चोरी झाल्यानं शहरामध्ये एकच खळबळ। लातूरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकाला घेतलं ताब्यात। 8 लाखांचा गुटखा आणि कारही जप्त। लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई। नागपूरमध्ये महिलेच्या नावावर खोटी कागदपत्र देऊन घेतलेलं कर्ज बँकेनं केलं माफ। मनसेच्या आंदोलनानंतर बँकेचा निर्णय। बँकेला जाब विचारत मनसेनं केलं होतं आंदोलन। सांगलीमध्ये महिला भारतीय संघाचा विश्वचषक विजयोत्सव फटाक्यांची आतषबाजी करत साजरा। जल्लोषादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील जल्लोष साजरा होणाऱ्या ठिकाणी उपस्थित होते। वाशिम शहरामध्ये कार्तिकी एकादशी निमित्त हजारो भाविकांच्या साक्षीनं महाआरती आणि दीपोत्सव साजरा। भाविकांनी पद्मतीर्थ तलावावर दिले होते दिवे। तलाव परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी गायलं भजन। उघडदार देवा आता उघडदार देवा भजन गात मुनगंटीवार भजनामध्ये तल्लीन। सिंधुदुर्गामध्ये भागवत एकादशीपासून पारंपरिक जत्रोत्सवाला सुरुवात। तळ कोकणामध्ये रूढी आणि परंपरांचं दर्शन। ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी सुट्टी संपली। आजपासून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट। दिवाळीनंतर शाळा पुन्हा सुरू। नागपूरमध्ये परिवहन व्यवस्था ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांचं जाळं उभारणार। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितली नागपूरच्या विकासाची त्रिसूत्री। अकोल्याच्या प्रगती जगतापनं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनुसूचित प्रवर्गामधून प्रथम क्रमांक पटकावला। वडिलांच्या निधनानंतर प्रगतीनं खचून न जाता नोकरी करत अभ्यास सुरू ठेवला। अखेर तिला यश मिळालेलं आहे।